सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. माझं चुकलं. तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. झालं का सर्वांचं जेवण बनवून? आमचं तर आता मी बनवते जेवण. तर जेवण आता मी नाश्ता बनवायला घेतलाय. तर सकाळ सकाळी खूप छान असा नाश्ता बनवणार आहे. तर आज रविवार असल्यामुळं सगळे घरात असते ते त्याच्यामुळं सर्वांनाच आज छान छान नाश्ता नाश्ता असा पाहिजे. तर रोज काही अशी गावत नाही ते सकाळ सकाळी काय काहीतरी अशी खाते ते अशी जाते ते त्याच्यामुळं सगळे असे असते ते रविवारचे. त्याच्यामुळे मी आज खिचडी बनवायला घेतले. तर खूप छान अशी खिचडी बनलेली आहे मस्त आणि कलर पण किती छान असा आलेला आहे. तर खिचडी बघा कोठे सुद्धा चिकटलेली नाही जरा सुद्धा. तर खूप छान असे खिचडी आज बनली. तर बटाटो मी शिजवूनच घेतलेलं होतं आणि शेंगदाणा असं चांगलं भरपूर असं टाकलेलं आणि शेंगदाण्याचं कूट पण असे भरपूर टाकले त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे. थोडा ओवा पण टाकलेला होता. तर आता मुलासनी आता रोज काही चहा पेत नाही ते आणि तर आज रविवार असल्यामुळं त्यासनी कॉफी पाहिजे होती. तर नुसत्या दुधाची आज कॉफी बनवून घेतली. तर कधीतरी असं म्हणजे मागते ते त्याच्यामुळं देते मग कॉफी हे करून. चहा काही पेत नसल्यामुळं दूधच घेते ती. दूध नाहीतर बूस्ट नाहीतर केळाचा ज्यूस असंच असतो रोज. त्याच्यामुळं मी आज म्हटलं आता चला कॉफी आता बनवावी त्यांच्या आवडीचं. तर पाण्याची बाटली पण गरम गरम अशी भरून ठेवली तर मस्तपैकी. तर मला आता खिचडी बनवायची आहे. तर आता कढई पण ठेवली. आता तेल आता चांगलं तापले. बरेच उशीर झाला. तर सगळीकडे आता मिक्स करून सगळ्या कढईला असं तेल लावून घेतलं. आता पहिल्यांदा मिरची टाकली. मिरची पहिल्यांदा नाही टाकली की खिचडीमध्ये अशी कच्ची कच्ची लागते. त्याच्यामुळे चांगली आता मिरच्या भाजून घेतल्या खूप छान अशा आणि चांगल्या अशा फ्राय पण करून घेतल्या. म्हणजे खाताना कशा कटकट लागत नाही आणि तिखट पण लागत नाही त्या मेन म्हणजे. त्याच्यामुळं टाकून घेतले. आता खिचडी शेंगदाणं आणि शिजवलेला बटाटो खूप छान असा. तर अर्धवट असं बटाटा शिजवून घेतलेला आहे. काय मी असं काप करून असं बटाटा आज काही तसं बारीक करून घेतला नाही. तर कुकरमध्येच आज मला शिजवायचा होता बटाटो. तर आता इकडं आपलं शेंगदाण्याचं कूट पण आता चांगलं बारीक करून घेते. शेंगदाणा पण चांगलं भाजून घेतलेलं होतं आणि खिचडी जर चिटकू नये म्हणून त्यासाठी आयडिया खूप छान आहे. तर आपण आता शाबूत तांदूळ असं भिजत घातलेलं तिकडं निम्मी शेंगदाण्याचं कूट इकडं मिक्स करून घेतलं आणि निम्म शेंगदाण्याचं कूट इकडं बटाट्यात टाकून घेतलं. तर अजिबात आपली अशी खिचडी चिटकत नाही आणि शिजलं पण होत नाही. खूप छान आणि मऊ बनते त्याच्यामुळं आणि कमी तेल वापरून सुद्धा खिचडी अजिबात चिटकत नाही. ही ट्राय करून बघा तुम्ही आता. मस्तच लागते आणि थोडं मला मीठ टाकायचं होतं. बोलत बोलत असं माझ्याकडे काय ना काहीतरी राहून जातं. तर मेन म्हणजे मीठच राहून जातं बाकी काही राहत नाही. तर मीठ पहिल्यांदा ध्यानानं असं टाकून घेतलं आणि हे मी सगळं आता मिक्स केलेलं आता शाबूत तांदूळ आता टाकून घेते आता. तर खूप छान अशी खिचडी बनलेली होती आज. तर बाहेरचं वातावरण पण आज खूप छान असं झालेलं होतं. आज काय इतकं ऊन पडलेलं ऊन म्हणजे कुठे दिसतच नव्हतं आज. तर मला दाखवते आता ऊन आता पडले का. तर ऊन काय पडलेलं नाही आणि दिवस पण असं उगून आलेला दिसत नाही. सगळीकडे असं थंड वातावरण झालेलं आहे. आभाळ पण असा आलेला आहे आणि फुले किती छान अशी दिसते ती. जिकडे बघेल तिकडे लाल लाल मस्त जास्वंदीची फुलं. वाव. आणि इकडे केळीची झाडं तुम्हाला दाखवते. तर इकडे बघा केळीची झाडं पण आहे ती. ही मोठी केळ आहे ती येते ती त्याला. तर कारल्याची पण झाड आहे तिकडं. तर कारली पण आता यायला लागले ते मस्त छान छान पैकी आता चांगला आता मवर आलाय आता. तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे. जिकडं बघेल तिकडे हिरवगार असं आणि ही बघा मिरेचं वेल आहे. कसा मिऱ्याचा वेल आता वर आलाय वरती आलाय. तर उंचीच्या उंची आहे. तर खाऊच्या पानागत दिसते की नाही मिरेची झाडं खूप छान अशी. तर ही बाजूला सारून ठेवते आता इकडं तिकडं आता. तर ही इकडं आपली चवळीची शेंगा आहे आणि मिरच्या पण आल्या त्या आता झाडाला. कवळ्या कवळ्या चवळीच्या शेंगा आहेत त्या. खूप छान अशा अशाच बिया टाकलेलं होतं. तर चला तर मग बाय भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करत जावा.